नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार, एडिटर्स पंचच्या आमच्या विशेष सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज दिवसभर ज्या मुद्द्याची सर्वाधिक चर्चा झाली, किंवा काल संध्याकाळपासून हा मुद्दा फक्त राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये, देशातल्या प्रत्येक वाहिनीवरती याची चर्चा काल संध्याकाळपासून अगदी जोरदार सुरू आहे, तो अर्थात दिशा सालियन मृत्यूचा मुद्दा. त्याच्यावरच आज आपण काही मुद्द्यांमध्ये याचं विश्लेषण करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मुद्दा ज्या क्षणी काढला जातो आहे तेव्हा आपण ह्याच्यावरती विश्लेषण करत असताना आपण आजचं शीर्षक जे दिलं आहे ते आहे दिशा सालियनचा मृत्यू, एक न उलगडलेलं कोडं. आता हे तपास यंत्रणांचं काम आहे खरं तर, गूढ उकळणं, गुन्हेगार शोधणं, कोण ह्याच्या मागे आरोपी आहेत किंवा कोणावरती आरोप होते ते शोधणं. जरी तपास यंत्रणांचं काम असलं तरीसुद्धा राजकीय आरोप जेव्हा होतात आणि त्या राजकीय आरोपांच्या मागे जेव्हा राजकारणी व्यक्ती आणि आरोप होणारी व्यक्ती एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व असतं तेव्हा त्याची आपसुकच चर्चा होते, राजकीय चर्चा होते आणि म्हणूनच त्याचं राजकीय विश्लेषण करावं लागतं. दिशा सालियनचा मृत्यू जून 2020 मध्ये झाला होता. आठवड्याभराच्या आतच ज्यांचं सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम बघत असे त्या सुशांत सिंग राजपूत या एका गुणी अभिनेत्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांची ती आत्महत्या होती. पण सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अचानकपणे दिशा सालियनच्या मृत्यूबाबतही चर्चा होऊ लागली होती. खरं तर जेव्हा पहिल्यांदा ही बातमी आली होती दिशा सालियन यांच्या दुर्दैवी मृत्यूची, तेव्हा त्याची फारशी चर्चा झाली नव्हती. पण नंतर सुशांत सिंग राजपूत यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, आत्महत्येनंतर या प्रकरणाची चर्चा व्हायला लागली. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांचेही मृत्यू हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, त्यांचा परस्परांशी संबंध आहे असा आरोप केला गेला आणि याच्यातूनच काही राजकीय आरोप देखील करण्यात आले होते. आणि हे आरोप त्यावेळेस करण्यात आले होते तेव्हा त्याच्यामध्ये साहजिकच केंद्रीय मंत्री, तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी हे आरोप केले होते. त्यात सुरुवातीला त्यांनी नाव नाही घेतलं की याच्या मागे मुंबईतला एक तरुण मंत्री आहे, त्याचा याच्यामध्ये भाग आहे वगैरे वगैरे. आणि नंतर हे आरोप थेट दिशा सालियन यांचा बलात्कार करून खून करण्यात आल्यापर्यंत गेले होते. हे प्रकरण तेव्हाच खरं तर बद्ध झालं असतं, तेव्हा या प्रकरणाची जोडलं गेलं ते तेव्हा होऊ घातलेल्या बिहारच्या निवडणुकांची. त्यामुळे आताही पुन्हा एकदा टायमिंगबाबत प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दिशा सालियन यांच्या वडिलांनी, आता ही बातमी समोर येण्याचं कारण जे झालं ते दिशा सालियन यांच्या वडिलांनी एक याचिका दाखल करतायत मुंबई उच्च न्यायालयामध्ये, ज्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा फेरतपास केला जावा. आपल्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला आहे आणि हे प्रकरण दाबण्यात आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याऐवजी प्रकरण दाबण्यासाठीच प्रयत्न केले होते आणि आपल्यावरती दबाव होता, आपल्याला जवळजवळ नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. मुंबईच्या माजी महापौरांनी आपल्यावरती दबाव आणला होता, CCTV फुटेज गायब केले, असे एक ना अनेक गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केलेले आहेत. आता या प्रकरणाची परिवारातल्याच एखाद्या सदस्यांनी, त्यातही तिच्या वडिलांनी अशा प्रकारची मागणी केल्यामुळे याला गांभीर्य आलेलं आहे. पण जेव्हा मी म्हटलं की राजकीय व्यक्तींवरती आरोप होतात तेव्हा त्याच्याबद्दल राजकीय विधानं, काउंटर विधानं समोर येतात. तसंच यावेळेसुद्धा या टायमिंगबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा बिहारच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. बिहारच्या निवडणुकांच्या गेल्या वेळेस जेव्हा हा मुद्दा आला होता तेव्हा सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये, सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या केसमध्ये बिहारमध्ये ती प्रकरण फाईल करण्यात आलं होतं, केस फाईल करण्यात आली होती. तपासासाठी बिहारचे पोलीस महाराष्ट्रात आले होते. हे प्रकरण खूप चर्चा झालं सोशल मीडियावरती. जस्टिस फॉर सुशांत, जस्टिस फॉर SSR हा मुद्दा तेव्हा खूप ट्रेंडिंग होता, याची खूप चर्चा झाली. पण कालांतराने CBI ह्याच्यामध्ये आलं. पण याच्यामध्ये दिशा सालियनच्या मृत्यूची वेगळी चौकशी केली गेली नव्हती. याच्याशी संबंधित जरी असला तरीसुद्धा वेगळी अशी चौकशी त्यात केली गेली नव्हती. पण बिहार निवडणुका झाल्या आणि कालांतराने मुद्दाही शांत पडला, मागे पडला आणि त्याच्यानंतर कुठलाही निष्कर्ष CBIने याबाबत काढला नाही. आता पुन्हा एकदा दिशा सालियनच्या वडिलांनी मागणी केली की त्यांच्या मुलीच्या मृत्यूची, आणि ते जसा आरोप करतायत की सामूहिक बलात्कार करून झालेल्या खुनाची त्यांनी जो आरोप केला याची फेर चौकशी व्हावी, या अँगलने, की बलात्कार झाला आणि खून झाला आहे या अँगलने त्याची चौकशी व्हावी, सगळे CCTV फुटेज मागितले जावे वगैरे वगैरे. त्याच्या खोलात मी जात नाहीत, पण अशी मागणी तिच्या वडिलांनी केलेली आहे. बरं, आता यावेळेस फक्त बिहारच्या निवडणुका नाही तर काही नेत्यांनी याचा संबंध आगामी महानगरपालिका निवडणुकांसोबतही जोडला आहे. आगामी महापालिकाच्या निवडणुका आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याही काही महिन्यात होतील अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते. अर्थात कोर्टात अजूनही मॅटर पेंडिंग आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं. पण या दोन महत्त्वाच्या निवडणुका आहेत आणि त्याच्या अनुषंगाने हा मुद्दा पुन्हा उकरून काढला जात असल्याचा आरोप हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि विरोधातल्या काही पक्षांनी केलेला आहे.
दुसरा मुद्दा जो याच्यातला महत्त्वाचा आहे, ही केस इतकी कॉम्प्लिकेटेड का, आम्ही याला न उलगडलेलं कोडं का म्हणतोय, कारण या केसमध्ये अनेक टर्न्स आणि युटर्न्स देखील आलेले आहेत. सगळ्यात पहिले जसं मी सांगितलं की सुरुवातीला फक्त सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतरच खरं दिशा सालियांचं प्रकरण उजेडात आलं आणि त्यामुळे त्याला एक वेगळं तिथे गांभीर्य त्या घटनेला प्राप्त झालं. अर्थात कुठली मृत्यूची घटना ही गंभीरच आहे, पण राजकीय आरोप प्रत्यारोपांची घटना तिथे जेव्हा सुरू झाली, ज्याच्यामध्ये त्या नेत्यांची नावं येऊ लागली, तिथून त्याला वेगळा टर्न मिळाला. पण पुन्हा एकदा जसं म्हटलं की CBI त्याच्यामध्ये आलं, CBIने चौकशी केली, परत ते प्रकरण कालांतराने थंड पडलं. परत तो मुद्दा निघाला, राज्यामध्ये सत्तांतर झालं. सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेतनं फुटून त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आणि ते भाजपसोबत गेले, सरकार स्थापन झालं. त्याच्यानंतर ही मागणी सभागृहात करण्यात आली होती आणि त्यांनी राज्य सरकारने तेव्हा याच्यामध्ये SIT स्थापन केली, पण SITने सुद्धा अजूनही याच्यावर कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. तर या सगळ्या घटनांमधल्या काळात घडत होत्या, वेगवेगळ्या घटना याच्यामध्ये घडल्या, प्रकरण होतं. 5 वर्ष याची वारंवार चर्चा होत होती. जसं आज उद्धव ठाकरे म्हणाले की मला आश्चर्य वाटलं की या अधिवेशनात हा मुद्दा कसा आला नाही, आणि त्यांना जसं एक प्रकारे आपल्याला अपेक्षितच होतं अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. आदित्य ठाकरे सध्या शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेची 2 शक्ल झाली तेव्हापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते नेते आहेत आणि त्यांच्यामुळे पक्षातले अनेक नेते आपल्याला, त्यांच्या पक्षातले नेते आपल्याला आक्रमक होताना दिसलेले आहेत. तिसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये, तो जसं मी म्हटलं टर्न्स आहेत, युटर्न्स आहेत, बदललेल्या दिशा खूप आहेत या केसमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिलेच त्याच्या वडिलांचीच भूमिका आपण बघूया. दिशा सालियांच्याच वडिलांनी त्या काळी माध्यमांसमोर एक पत्रक काढलं होतं, पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की माझ्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक आहे, आम्हाला याच्याबद्दल कुठलीही आपत्ती नाही, कुठलाही आम्हाला याच्याबद्दल तक्रार नाही, जो काही तपास आहे, निष्कर्ष आहे, आम्हाला तो मान्य आहे आणि आमच्या परिवाराला त्रास देणं आता थांबावं, कुठेतरी उद्विग्न होऊन त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली होती. दोघांनीही घेतली होती, दिशा सालियांच्या आई वडिलांनीही पत्रकार परिषद घेतली होती. 5 वर्षानंतर आता पुन्हा तेच वडील सांगतायत, ते भूमिका मांडतायत की नाही, तेव्हा दिलेलं स्टेटमेंट हे दबावाखाली होतं. अर्थात जेव्हा आपण कुठलंही स्टेटमेंट देत असतो तेव्हा तुम्ही कधी जर ॲफिडेव्हिट केलं असेल किंवा कुठलं स्टेटमेंट दिलं असेल, तुमच्याकडनं खाली लिहून घेतात की मी कुठलाही हे स्टेटमेंट कोणाच्या दबावाखाली किंवा नशेच्या अंमलाखाली देत नाहीत. तर तशा त्यांनी आज ही गोष्टीचा खुलासा केलेला आहे खरं तर, की मी तेव्हा दबावाखाली दिलेलं स्टेटमेंट होतं. किशोरी पेडणेकर मुंबईच्या माजी महापौर या माझ्यावर दबाव टाकत होत्या, परिवारावरती दबाव टाकत होत्या, आम्हाला जवळजवळ नजर कैदेत ठेवलं होतं असा त्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे मी हे स्टेटमेंट दिलं, तर माझ्यासमोर काही तथ्य तेव्हाही होती, आताही येत, आणि मला आता या गोष्टीची खात्री पटली आहे की माझ्या मुलीचा हा खून झालेला आहे आणि तोही त्यांच्यावरती पाशवी बलात्कार केल्यानंतर, असं त्यांनी सगळ्या त्यांच्या याचिकेत म्हटलेल्या आहेत. ही त्यांची एक भूमिका. अनेक नेत्यांच्याही त्याच्यानंतर भूमिका आपल्याला बदलताना दिसलेल्या आहेत. उदाहरणादाखल आज जो मुद्दा उपस्थित केला सभागृहामध्ये अनिल परब यांनी, मनीषा कायंदे त्या काळी आदित्य ठाकरेंसोबत होत्या, त्यांनी तेव्हा स्टेटमेंट टाकलं होतं की राणे परिवाराने किंवा राणेंने नाक घासून माफी मागावी, की सत्य की जीत होती आहे, काहीतरी सत्य पराजित होत आहे वगैरे वगैरे अशा आशयाचं ट्विट आज व्हायरल झालं होतं. आज त्याच मनीषा कायंदे आपल्याला त्याच मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसले आहेत. पुन्हा अशी अनेक नेते मंडळी जी पूर्वी आदित्य ठाकरेंसोबत होती आज इकडे आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांची धार कितपत असेल या सगळ्या, किंवा त्यांनी हे आंदोलन करताना कन्व्हिक्शन त्याच्यामध्ये किती असेल, किती त्वेषाने किंवा किती जोशात हे आंदोलन केलं जाईल किंवा आगामी हा मुद्दा रेटून धरला जाईल, याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण तेव्हा त्यांची घेतलेली भूमिका ही पब्लिक डोमेनमध्ये होती. अर्थात तेव्हा पक्षाचे नेते म्हणून त्यांना पुढे येणं भागच होतं, पण तरीसुद्धा त्याच्यावरती नक्कीच प्रश्न तेव्हा उपस्थित केले जातील. बरं, फक्त नेत्यांच्या भूमिकेवरच नाही, चौथा मुद्दा जो मला ते सांगायचा आहे तो आहे तपास यंत्रणांबाबतचा. मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेवरच कुठेतरी दिशा सालियांच्या वडिलांनी त्या झालेल्या चौकशीवर बोट ठेवलेलं आहे. पोलिसांनी सगळे CCTV फुटेज गायब केले आहेत, CDR तपासले नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की जी मंडळी त्यांनी नावं घेतली, आदित्य ठाकरे असेल, त्यांचे काही बॉलिवूडमधले मित्र असतील, दिनो मोरियांसारखे, त्यांची CDR तपासले, कॉल रेकॉर्ड त्यांचे तपासले जावेत. सोबतच त्यांचं टावर लोकेशन, त्या दिवशी ही घटना झाली या सगळ्या पिरियडमध्ये हे कुठे होते, त्या परिसरात होते का, त्यांचं लोकेशन घेतलं जावं. टावरचं लोकेशन जे घेणं खूप सोपं आहे पोलिसांसाठी, जर त्यांनी काढलं असतं तेव्हा पोलिसांनी का घेतलं नाही, असे अनेक प्रश्न त्यांनी त्याबाबत उपस्थित केले. त्यामुळे आता त्याच्यावर देखील ही चर्चा सुरू आहे की तपास यंत्रणांनी काय केलं. पण तेव्हासुद्धा केंद्रामध्ये सरकार होतं, केंद्रीय यंत्रणांकडे तपास होता, राजकीय आरोप जर केले जात असतील तेव्हासुद्धा CBIने याबाबत कुठलाही निष्कर्ष काढला नाही ना सुशांत सिंग बाबत किंवा राज्य सरकारने स्थापन केलेल्या SITने, दोघांनीही अजूनही कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. त्यामुळे आगामी काळात आता हा तपास नव्याने सुरू होतो आहे किंवा त्याच्या कोर्टातनं आता कोर्ट मॉनिटर्ड ही इन्क्वायरी असणार का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे याच्यामध्ये, आदित्य ठाकरेंनी ऑलरेडी काही महिन्यांपूर्वी याबाबत एक याचिका केलेली आहे हायकोर्टामध्ये की जेव्हा कधी कोर्टाला याबाबत याचिका सुनावणी समोर येईल तेव्हा माझंही म्हणणं ऐकून घेतलं जावं,
कुठल्याही प्रकारचा निर्णय कोर्टाने देण्याआधी मला माझी बाजू मांडण्याची संधी द्यावी अशा आशयाची एक याचिका त्यांनी काही दिवसांपूर्वीच केली आहे. कदाचित आदित्य ठाकरेंना याची कल्पना पूर्वीच आलेली असावी की अशा आशयाचं काहीतरी घडणार आहे, त्यामुळे त्यांनी अशी याचिका करून ठेवलेली आहे. पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा जो याच्यामध्ये आहे हा ठाकरेंबद्दल आहे, त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल आहे. हे का सांगतोय? काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ 3 दशकांपूर्वी राज ठाकरे नावाच्या ठाकरेंच्या घरातल्या एका व्यक्तीचा, ज्यांचं राजकीय भवितव्य तेव्हा अनेकांना उज्ज्वल वाटत होतं, त्यांच्यावर देखील एका गंभीर प्रकरणात आरोप झाले होते. रमेश किणी यांच्या हत्येमध्ये राज ठाकरेंचं नाव गोवण्यात आलं होतं. त्यांची त्याबाबत तिथे चौकशी झाली होती. कालांतराने राज ठाकरेंना क्लीन चिट मिळाली, त्यांचा या घटनेशी संबंध नाही असा निर्वाळा समोर आला असला तरीसुद्धा राजकीयदृष्ट्या राज ठाकरेंना याची मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली होती. ज्यांनी राज ठाकरेंचं तेव्हा उभरतं करिअर बघितलं होतं, राज ठाकरे तेव्हा भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते, अनेकांना त्यांच्यामध्ये बाळासाहेबांची छवी दिसायची, बाळासाहेबांचे अनेक जण त्यांना वारस म्हणायचे, त्यांची वक्तृत्वाची शैली, त्यांची दिसण्याची स्टाईल, अनेक गोष्टी याच्यात अनेक जण बघत होते. पण रमेश किणी प्रकरणात झालेल्या आरोपांमुळे राज ठाकरे यांच्या करिअरला नाही म्हटलं तरी एक मोठा ब्रेक लागला होता. त्याच्याने राज ठाकरे आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये काही वर्ष मागे गेले. त्यांना अल्टिमेटली शिवसेना सोडून जेव्हा त्यांनी मनसे स्थापन केली, पहिली महापालिका निवडणूकही त्यांना फार यश देऊ शकले नाही. 2009ला त्यांना पहिल्यांदा राजकीय यश दिसलं, पण त्याच्यानंतर देशात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आजही ते राजकीय यशासोबत झुंजताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे आज जवळजवळ त्याच एज ब्रॅकेटमध्ये आहेत जेव्हा त्यांच्यावरती आरोप झाले होते. त्यांच्यासमोर घरातला अनुभव आहे. आरोप होणारे अत्यंत गंभीर आहेत. आदित्य ठाकरे तसे अनेक जणांना मॅच्युअर राजकारणी वाटतात, पण त्यांना आता या आरोपांना फेस करायचं आहे. समोर विरोध ज्या प्रकारे पुरावे दिले जात आहेत हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. मांडणाऱ्या व्यक्तीसुद्धा आपण जसं म्हणू शकतो की राजकीयदृष्ट्या नवख्या नाही आहेत. त्यामुळे हा संघर्ष आगामी काळात मोठा होणार आहे. अर्थात न्यायालयीन लढाई असणार आहे. जो काही निर्णय यायचा तो कोर्टातून येणार आहे, पण तोवर आपल्याला ही राजकीय चिखलफेक बघायला मिळणार आहे. मृत्यूचं कोणाचंही राजकारण केलं जाऊ नये असं यापूर्वी राजकारणामध्ये घासून गुळगुळीत झालेलं वाक्य अनेकदा वापरलं गेलं असलं तरीसुद्धा असे गंभीर आरोप हा कुठल्याही राजकीय पक्षासाठी एक मोठं अस्त्र असतं. त्याचा आता वापर केला जाणार आहे. पुढे काय होतं आहे आगामी काही दिवसांमध्ये कळेल. कोर्ट कॉग्निझन्स घेत आहे का, चौकशी करताय काय, सगळ्या गोष्टी पुढे आहेत. पण हे आरोप आहेत, हे निव्वळ आरोप आहेत, राजकीय एका हेतूने केले गेलेले आरोप आहेत की राजकीय व्यक्तींची सत्तेवरती असणारी पकड कुठल्या गंभीर गुन्हेगारीकडे जाऊ शकते का, याचं देखील उत्तर कदाचित आगामी काळामध्ये याच्यातूनच मिळणार आहे. दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत, पण त्याच्यातनं जे ते सत्य बाहेर यावं, दिशा सालियनची जर त्याच्या घरच्यांची मागणी असेल न्याय मिळावा, तर त्यासाठी यंत्रणांचं काम आहे की यंत्रणांवरचा विश्वास, राजकारण्यांवरचा विश्वास आणि जनतेला सुरक्षित वाटावा हा विश्वास देणं हे सरकारचं काम आहे, कुठलंही राजकारण न करता. तुर्तास आज आपण एडिटर्स पंचमध्ये इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया एक नवीन मुद्दा घेऊन राजकीय विश्लेषण करण्यासाठी. तुम्ही बघत राहा झी 24 तास.